यावं आणि टपली मारून जावं अशी परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षकांची, भावी शिक्षकांची आणि ज्यांनी वर्षानुवर्ष नोकरी केलेली आहे त्यांची सुद्धा. मग ते टीईटी बंधनकारक करणं असेल आणि बंबगिरी हे तर संपत नाहीये. तुम्ही पाहिलं असेल नुकतेच पुन्हा बंब बरसले. काय कारण आहे? तर त्याचं कारण आहे की त्यांना शिक्षक शांत राहिलेले भगवतच नाहीये. बीएलओची ड्युटी असू दे, सेन्सेची ड्युटी असू दे, अहो साधे कुत्री काउंटिंग करण्याचं काम सुद्धा जर शिक्षकांना देत असतील आणि त्यांच्याकडून सुद्धा अशा झेडपींच्या शाळेमध्ये जिथं विद्यार्थ्यांना सोय नाहीये तिथं शिक्षकांनी राहण्याचं, मुख्यालय राहण्याचं बंधनकारक करत असतील, बरेच नियम त्यांच्यावरती पाळत असतील, पण तो सुद्धा माणूस आहे याचा विसर या बंब साहेबांना पडलेला आहे. आणि असाच मोठा बॉम्ब त्यांनी आता शिक्षण विभागात टाकलेला आहे, तो म्हणजे एसएमटी घ्या, म्हणजे विषय परीक्षा घ्या अशी त्यांची मागणी आहे. ओके, विषय प्रावीण्य चाचणी, सब्जेक्ट मास्टरी टेस्ट घेण्यात यावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. दादा भुसे, प्रधान सचिव, शालेय शिक्षण आयुक्त अशा संदर्भातली महत्वपूर्ण मागणी केलेली आहे आणि याचा फटका 9 ते 12वीच्या शिक्षकांना बसणार आहे. टीईटी कुठल्या शिक्षकांना बंधनकारक आहे? तर टीईटी जो शिक्षक रिटायर्ड होतो ना त्यांच्यापर्यंत त्यांना द्यायची आहे. 5 वर्ष फक्त राहिले असेल तर त्यांना एक्झम्पशन आहे, त्यांना सुद्धा आता अडकवलं जाते पुढच्या वेतन वगैरे वाढण्यासाठी. बरेच त्यांना प्रॉब्लेम येणार आहे, त्यामुळे टीईटी बंधनकारक आहे. अशीच टीईटी 9 ते 12ला नाहीये, म्हणून यांनी मागणी केलेली आहे आपल्या बंब साहेबांनी की 9 ते 12च्या शिक्षकांना केव्हीएस एनव्हीएसच्या धर्तीवरती सब्जेक्ट मास्टरी टेस्ट ही बंधनकारक करण्यात यावी आणि जेणेकरून गुणवत्ताधारक शिक्षक भेटतील. म्हणजे सध्याचे शिक्षक गुणवत्ताधारक नाहीयेत हे त्यांना पहिल्यांदा म्हणायचंय. दुसरी गोष्ट, शिक्षकांवरती चाळणी लावली जाते. डीएड, बीएड, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन इतक्या सगळ्या डिग्र्या कोणाकडे असतील ना तर त्या फक्त शिक्षकांकडे असतात. ते करून सुद्धा 3 वर्ष शिक्षण सेवक म्हणून वेठ बिघारी सारखं काम करावं लागतं आणि तेवढं करून कुठं तरी शिक्षण सेवक म्हणून जॉईन झाल्यावरती तुटपुंच्या पगारावरती अगदी 20,000 11 ते 12च्या शिक्षकांना आणि 6 ते 10च्या शिक्षकांना तुम्ही पाहताय अगदी 18,000 3 वर्ष काम करावं लागतंय आणि 1ली ते 5वीच्या शिक्षकांना अगदी 16,000 3 वर्ष काम करावं लागतंय. एवढं सगळं केल्यावरती त्यांचे टप्पावाढ अनुदानमध्ये आंदोलनं चालूच आहेत, उपोषणं चालू आहेत, शिक्षकांच्या मागण्या चालू आहेत, रोज नवीन परिपत्रक येतंय, यांचा फुटबॉल केला जातोय. एवढं कमी होतं का? म्हणून बंब साहेबांनी आता नवीन परीक्षा आणलेली आहे आणि थेट मागणी केलेली आहे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे की शिक्षकांसाठी 9 ते 12 ही परीक्षा बंधनकारक करा. म्हणजे बघा, जेव्हा हे परीक्षा घेतले जातात त्याच्यानंतर अजून एक काय परिस्थिती होते की पुन्हा शालेय शिक्षण विभागाला अजून एकदा गल्ला गोळा करण्याचा चान्स मिळतो. कारण परीक्षेला बसणारे के 1, 10,000, 5,000 लोक नसतात, त्याच्यामध्ये लाखोने शिक्षक बसतील कारण शिक्षकांना ती बंधनकारक करण्यात येईल. बरं, तेवढं सुद्धा नाहीये. तेवढं झाल्यावरती सुद्धा आज सरकारच्या तिजोरीत भर पडणार आहे. बरं, ज्या ह्या परीक्षा घेण्याला जातात त्या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातात. शिक्षकांसाठी सुद्धा तुम्ही पाहताय की टीईटी सुद्धा सध्या ऑनलाईनच घेण्याचा परीक्षा परिषदेचा विचार आहे. त्यामुळे उद्याही ऑनलाईन घेतली जाईल. ह्या परीक्षा घेणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या यांच्याच राजकारणाशी रिलेटेड आहेत. म्हणजे काय, थोडक्यात काय, शिक्षक कसा दबला जाईल आणि त्याला एकदम चाबुकासारखं त्याला इकडं असंच करायचं, म्हणजे त्यांनी असंच केलं पाहिजे, त्यांनी कोड ऑफ कंडक्ट पाळला पाहिजे. परंतु त्या शिक्षकाला आज 2005 नंतर जॉईन झाला असला तर त्याला पेन्शन आहे का हो? त्याला शिक्षण सेवक म्हणून काम करत असताना तो जर त्याचा जर काही बरं वाईट झालं तर त्याच्या परिवाराला सुद्धा काही आधार नाहीये. बरं, शिक्षक म्हणून जॉईन करत असताना त्याच्या पाठीमागं कंटिन्यू तलवार आहे की कधी मी अतिरिक्त होईल आणि कधी मला इथून काढून टाकलं जाईल. त्याला कुठली शाश्वती राहिली नाहीये. शिक्षणाकडे पाहण्याचा राज्य शासनाचा, केंद्र शासनाचा असा दृष्टिकोनच का झालाय जेणेकरून शिक्षकच यांना नकोसा झालाय. उद्याची भावी पिढी उद्विग्न होईल, उद्याची भावी पिढी गुन्हेगार होईल, उद्याची भावी पिढीला तो जो सध्याच्या शिक्षकांकडून जे ज्ञानार्जन मिळते ते मिळणार नाही याचा सध्या सरकारला विसर पडलेला आहे आणि आमच्या बंब साहेबांना तर 100% पडलेला आहे. कुठूनही जातात आणि कुठले मुद्दे उकरून काढतात आणि शिक्षकांच्या पाठीमागे शनी लागलेला आहे असं लागतात. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये लिहा. कारण आता फार झालं, अति होतंय.
याच्यावरती काय करायचं शिक्षकांनी जर ठरवलं ना तर अगदी पूर्ण देश बदलण्याचं लेखणीच्या द्वारे आणि मैदानात उतरून हे काम शिक्षक करू शकतात. परंतु आज ते शांत आहेत कारण त्यांनाही शिकवलेलं आहे की सहनशीलतेनं घ्या, पण जेव्हा याचा अंत होईल ना तेव्हा काय झालेलं असेल अशा बंबगिरी करणाऱ्या लोकांचं गॉड नोस. तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. मोठी बातमी, बंब पुन्हा बरसले. 9वी ते 12वीच्या शिक्षकांना सब्जेक्ट मास्टरी टेस्ट बंधनकारक करण्यात यावी. जसं 1ली ते 8वीच्या शिक्षकांना टीईटी आहे अशी त्यांनी मागणी केलेली आहे. अति होत आहे असं नाही का वाटत आहे? 9वी ते 12वीच्या शिक्षकांना खरंच जर ज्ञान नसतं तर ते शिक्षक झाले असते का? त्यांनी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर ती आता तर शिक्षकांना सध्या पोर्टल अंतर्गत TAIT लागू केलेली आहे, त्याच्यानंतर त्यांचं सिलेक्शन होतं. बरं, जी TAIT बंधनकारक केलेली आहे रिटायर होणाऱ्या शिक्षकांपर्यंत बंधनकारक आहे. त्यामुळे ही जी नवीन परीक्षेची मागणी बंब साहेब करतात आहे ती सगळ्या शिक्षकांसाठी असणार आहे. भावी शिक्षकांसाठी, ज्यांचं DED BEd होत आहे त्यांच्यासाठी सुद्धा असणार आहे, जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा असणार आहे, जे रिटायरमेंटला आलेले आहेत, इव्हन शिक्षण सेवक आहेत, सगळ्यांसाठी बंधनकारक असणार आहेत. का करत असतील बरं अशी मागणी? यांची जी काही डिमांड आहे त्यांना असं म्हणायचंय की KVS NVच्या धर्तीवरती त्या शिक्षकांची पुन्हा एकदा चाळणी करून घेण्यात यावी. अहो ऑलरेडी किती चाळणी करताय? पवित्र अंतर्गत भरती करा म्हणून असं सांगणार आहे. कितीतरी संस्था 35 लाख 40 लाख 25 लाखाच्या खाली शिक्षकाची निवड करून घेत नाहीत. त्याच्यावरती तुम्ही भ्र शब्द काढायला तयार नाही. शिक्षकांची सध्या अवहेलना होते, त्यांना ड्युटीवर ड्युटी BLO असो सेन्सेक्स असो केली जाते, कुत्री मोजण्याचं काम सुद्धा दिले जाते, त्याच्यावरती तुम्ही भ्र शब्द काढायला जात नाही. परंतु शिक्षकांकडे गुणवत्ताधारक कसा देईल, विद्यार्थ्यांचं नुकसान कसं होणे याच्यासाठी तुम्ही स्कीमवरती स्कीम आणताय. शिक्षकांनी मुख्यालय राहावं अन्यथा त्याला अतिरिक्त केलं जाईल, पगार दिला जाणार नाही, त्याची खैर केली जाणार नाही. डायरेक्ट तुम्ही धमकी देताय. सर तुम्हालाही बंब साहेब, तुम्ही ही जे काही आमदार आहात सध्या ते सुद्धा तुम्ही कुठल्या तरी शिक्षकांच्याच मार्गदर्शनाखाली शिकला असाल आणि आता तुम्ही एक व्यक्ती म्हणून, जागरूक व्यक्ती म्हणून आहात. शिक्षकांवरती परीक्षा नकोत असं अजिबातच म्हणत नाही. शिक्षक तुमच्या बापाला घाबरत नाही परीक्षा द्यायला. प्रश्न असा आहे की त्याला किती संरक्षण तुम्ही देताय? 2005 नंतर जर तो जॉईन झाला असेल तर त्याला ओल्ड पेन्शन योजना लागू करा, देऊ आम्ही परीक्षा. का देणार नाही कुठलाही शिक्षक? त्याचे जे काही प्रश्न आहेत, विनाअनुदानितचे प्रश्न आहेत, टप्पा अनुदानचे प्रश्न आहेत, अनुदानित आहे, अतिरिक्तचे प्रश्न आहेत, ते सोडवा, देऊ आम्ही परीक्षा. महाराष्ट्रातला एकूण एक शिक्षक स्वतःची गुणवत्ता नक्की सिद्ध करेल. पण त्यांचे सध्या प्रश्न तर पहा. GR शालेय शिक्षण विभाग काढतंय. शिक्षकांचा अक्षरशः फुटबॉल करून सोडलेला आहे. कोणी येतंय, टपली मारून जातंय आणि त्यांना फक्त शिक्षकच दिसतोय. एवढा शिक्षक नकोसा झालाय का? सरकारी शाळेमध्ये भरती न करता खाजगींना रोज मान्यता दिल्या जातात आहे आणि त्याच्यानुसार हे सगळं खाजगीकरण करायचं हे एवढं शिक्षकाच्या लक्षात येत नाहीये का? जो शिक्षक आहे त्याला ऑलरेडी मरावं की जगावं असा त्याच्या पाठी प्रश्न पडलेला आहे. शिक्षण सेवक म्हणून तुटपुंजा पगारावर 3 वर्ष काम करायचं, एवढं सगळं करून कुठं तरी शिक्षक होऊन स्थावर होत असताना रोज दिवसाला GR काढले जातात आणि ऑनलाईनची कामं भरमसाठ करावं लागतात. आता त्याच्यामध्ये भर पडलेले SIR सर खरा काम. हो बंब साहेब जरा बघा या शिक्षकांची